नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्या रेसिपीची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता आणि मार्गशीर्ष महिना संपायची वाट बघत होता आणि न्यू इयर पार्टीसाठी स्टार्टर बनवायची नाही का एखादी रेसिपी शोधत होता ना, तर तीच आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी प्रत्येकी एक छोटा चमचा मी इथे बडीशोप, शाही जिरं, 2 हिरव्या वेलच्या, अर्धा मसाला वेलची, 3-4 लवंगा घेतल्या आहे, 10-12 काळे मिरे घेतले, 2 इंच आपण दालचिनीचे तुकडे घेतले आहे छोटे छोटे करून आणि 1 तमालपत्र घेतलं आहे. आता हे हलकंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त लाल करायचं नाही. फक्त गरम करायचं जेणेकरून त्याची पावडर चांगली बनवता येईल आपल्याला. तर 31st पार्टीसाठी तुम्हाला जर नाही का वेगवेगळे स्टार्टर पाहिजे असतील ना, तर त्याही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा मी त्याच्या लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर इथं आपण पावडर तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं लोखंडी तव्याचा आज मी वापर करणार आहे आणि लोखंडी तव्यावरच ही रेसिपी आपल्याला स्पेशली बनवायची आहे. तर त्यासाठी इथे मी पावशेर आपलं बोनलेस चिकन घेतलं आहे आणि त्याचे नाही का मी घरीच व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घेतले. कारण त्यांच्याकडून करून आणले ना चिकनवाल्याकडून, तर ते खूप त्याला ना ते लाकडाचं वगैरे घाण लागून जाते. त्यासाठी मी घरीच तयार केले आहे. तर आपण 2 पळ्या तेल घातलं आणि त्याच्यामध्ये नाही का ते चिकनचे पीसेस व्यवस्थित धुवून घातले आहे. त्याच्याबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि पाणी न घालता आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलावर. आणि परत एकदा तुम्हाला सांगते की तुम्ही इथं लोखंडी कढईचा किंवा लोखंडी भांड्याचाच वापर करायचा आहे. त्यामुळे आपल्याला ना तो गावाकडचा जो स्मोकी फ्लेवर मिळतो चुलीवर बनवलेल्या चिकनचा, तो इथं मिळणार आहे. त्यासाठी लोखंडी भांडं वापरायचं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा मी इथे आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. आता त्याचंच पाणी सुटलं आहे. त्याच पाण्यात आपण ते चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे बारीक बारीक पीस केलेले आहे ना अगदी छोटे, त्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे शिजायला. अगदी 5 ते 7 मिनटंच लागतात. त्यानंतर थोडेच मसाले घालायचे आहे. खूप जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. तर त्यामध्ये प्रत्येकी 1 छोटा चमचा आपण लाल मिरची पावडर, धणे पावडर, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आणि मटण मसाला हे एवढे मसाले घातले आहे. एकूण 5 मसाले घातले आहे आपण आणि ते व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे चिकनमध्ये. व्यवस्थित असं छान त्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांनासुद्धा. आता मसाला छान परतून झाला की त्याच्यानंतर आपण इथं नाही का मध्यभागी थोडीशी जागा करायची आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं म्हणजे 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या आणि पातळ चिरून घेतल्या होत्या आणि त्याबरोबर ना 7-8 कढीपत्त्याची पानं घातली. आता ती तेलाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही अशीच मध्यभागी राहू द्यायची आणि त्याला ती स्टीम द्यायची आहे आपल्याला. म्हणजे तो स्मोक ना पूर्ण चिकनला लागतो कढीपत्त्याचा आणि त्याला खूप छान असा फ्लेवर मिळतो. तर आता तुम्ही तव्याला बघू शकता की मसाला कसा लागला आहे. तर असा मसाला आपल्याला नाही का मुद्दामून तो तव्याला लागू द्यायचा आहे. म्हणजे त्याचा एक तो स्मोक मिळतो त्यातनं चिकनला आणि खूप छान त्याची चव येते. तुम्ही म्हणजे खाऊन बघाल ना तेव्हा तुम्ही कमेंट करायला जरूर याल रेसिपीवर. एवढं छान ते चिकन तयार होतं. अगदी सॉफ्ट चिकन तयार झालं आहे. आता हे आपण परत एकदा मिसळून घेतल्यानंतर जो गरम मसाला पावडर आपण तयार केला ना, तर तो 1 छोटा चमचा मसाला पावडर मी घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करायचं. आता याच्यामध्ये ना तुम्हाला जर थोडंसं आंबटपणा वगैरे आवडत असेल, तर याच्यामध्ये तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता. म्हणजे त्याच्याने काय होणार थोडंसं चटपटीत असा त्याला नाही का फ्लेवर मिळणार आहे. पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळणारच आहे. पण तुम्हाला जर मसाल्यामध्ये सुद्धा थोडा चटपटीतपणा हवा, तर त्याच्यामध्ये चाट मसाल्याचा वापर करा. आता थोडीशी कोथिंबीर घातली की मस्त आपलं नाही का तवा चिकन फ्राय तयार आहे. आता ते वाढून घेऊया आपण आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं नाही का कांदे घालणार आहोत. म्हणजे ते खाताना असा क्रंच येतो दाताखाली, मस्त लागतो तो. आणि थोडंसं डेकोरेटिव्ह करून घेऊया त्याला. थोडीशी कोथिंबीर घातली, मस्त असं अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. आता हे तयार चिकन तुम्ही कोणत्याही तंदूर रोटीबरोबर किंवा नाही का तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही ते सर्व्ह करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी ना जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे 31st पार्टी किंवा न्यू इयर पार्टीसाठी किंवा बर्थडे पार्टीसाठी कोणी स्टार्टरचा वगैरे प्लॅन करत असेल ना, तर त्यांना ही रेसिपी पाठवा. म्हणजे ते सुद्धा अशा रेसिपी बनवतील आणि स्वतःही खातील आणि तुम्हालाही खाऊ घालतील. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंटद्वारे कळवा. तर फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की चिकनचे पीसेस अगदी छोटे छोटे करायचे. म्हणजे नाही का तव्यावर पटकन ते भाजले जातात किंवा शिजले जातात. आणि जी गरम मसाला पावडर आपण बनवून घेतली ना, ती शेवटी घालायची म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो. धन्यवाद.